आणि त्या माझ्याला डोळा पडायचा तर या अरे लवकर कर काय माझंच चुकला. माझी कोकण भूमी मी या परप्रांतीयांच्या दावणीला बांधायला निघालो. पण शेतकरी पुत्रा तू हा पण जिंकलेला आहे. तर ठरल्याप्रमाणे ही माझी कोकण भूमी मी तुझ्या सुपूर्द करते. आता इथे आलीच आहे तरी आपल्या कोकणच्या जनसमुदायासमोर मला व्यक्त होईल. कोकणकरांनो, ओळखलं का मला? मीच आपली कोकण भूमी, कर्मभूमी आणि जन्मभूमी. आज मी तुमच्या समोर कोकण कन्या म्हणून नाही, कोकण भूमी म्हणून तुमच्या समोर व्यक्त होणार. मला सांगा कोकणकरांनो, हे परप्रांतीयांचे लोंढे माझ्याच कोकणात येऊन माझ्याच उरावर बसतात आणि तुमच्यातलेच काही दलाल लोक त्यांना प्रोत्साहन देतात. अरे लागा कशा वाटत आहे तुम्हाला? या पवित्र मातेला परप्रांतीय लोकांच्या हाती अधीन करतात. दररोज माझ्या शरीराचे लचके तोडले जातात. तुझा एक एक भाग मी परप्रांतीयांना विकता. अरे त्यामुळे ना तुमचे आणि तुमच्या मुलाचं भविष्य धोक्यात घालताय. अरे त्या भावी पिढीला स्वर्गापासून वंचित ठेवताय. जोपर्यंत ना आपला कोकणी नागरिक सुशिक्षित नागरिक म्हणून जोपर्यंत राजकारणात येत नाही ना, तोपर्यंत हे अशिक्षित गुंड आणि त्यांचा गुंड राज असाच थैमान घालणार कोकणात. आपले माननीय श्री दंडवते साहेब यांसारख्या खासदारांमुळे ना कोकण रेल्वेच्या रूपाने कोकण कन्या मिळाली आणि कोकणाचे अनेक भाग एकत्र जोडले गेले. अरे अखंड कोकणकरांचं स्वप्न पूर्ण केलं. आणि हे आत्ताचे काही नेते मंडळी फुकटच्या घागरीतलं लोणी खायला बसले. ते म्हणतात ना, आयत्या बिळात नागोबा. अशीच गत झालीये बघा आपल्या कोकणात. अहो, चंद्रयान 2 नंतर काहीच वर्षात चंद्रयान 3 भारताने चंद्रावर पाठवले. तेही 615 करोड रुपयामध्ये. आणि गेली कित्येक वर्ष झाली 15,000 करोड देऊनही आपल्या कोकणाला जोडणारा रस्ता अजूनही 4 पदरी करण्यात आलेला नाही. ह्यापेक्षा मोठे दुर्दैव काय समजायचे कोकणकरांचे? सांगा ना, काय समजायचे? मलाच खंत वाटते की माझ्याच कोकणातली काही लेकरं आज विधानसभेमध्ये शासन करतात, तरी माझ्या कोकणाचा विकास न होता भकास होत चाललाय. दिवसेंदिवस अधोगतीला जाण्याऐवजी विकासाकडे चालले. मला सांगा, तुम्ही तुमच्या भावी पिढीला काय आदर्श देणार आहे? सांगा ना, तुम्ही तुमच्या भावी पिढीला काय आदर्श देणार आहात? तुम्हाला माहितीये, आपल्या कोकणातली 6 लेकरं त्यांना भारतरत्नचे मानकरी झाले होते. आणि
ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. खूप मोठी अभिमानाची गोष्ट होती ती. पण ही आत्ताची भूमी बघितल्यावर, त्याची दुर्दशी अशा अवस्था बघितल्यावर ना माझ्या काळजाचं पाणी पाणी होत आहे. डोळ्यात अश्रूचा बाण फुटतोय. हे परप्रांतीय लोक जसा मुंबईत कब्जा केला ना, तसंच आपल्या कोकणात येऊन मोठमोठे धंदे उभारलेत. मला सांगा, आपल्या कोकणचा राजा हापूस, हो ना, आपल्या कोकणचा राजा हापूस, तो आपल्याकडनं विकत घेऊ आपल्याला डबल भावात विकला जातो. आणि आपण मूर्खासारखे ते विकतही घेतो. का आपण स्वतःचा मार्केट तयार करत नाहीये? सांगा ना, का आपण एवढे आळशी होत चाललोय? आज काजूला सोन्याचा भाव मिळतोय मार्केटमध्ये, तरी आपण मागेच. मला हे सांगा, आपल्या कोकणात काय नाही पिकत? सांगा ना, आपल्या कोकणात काय नाही पिकत? सर्वच तर पिकतं. आंबा, नारळ, काजू, फणस, सुपारी. हो, एवढं सर्व उपलब्ध असताना आपण का मागे आहोत? सांगा ना, आपण का मागे आहोत? कोकण माहिती, कोकण म्हणजे काय? तर कोकण म्हणजे अशा विविध वस्तूंनी भरलेली सोन्याची खाण आहे. तिचं जतन केलं पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे. लेकरो, मला सांगा, मी तुम्हाला अजून काय नाही दिलं? सांगा ना, काय नाही दिलं? चांगला समुद्र दिला, चांगलं पर्यटन स्थळं दिली, विविध देवस्थाने सुद्धा दिली, खाद्य संस्कृती दिली, कला संस्कृतीचं तर भांडारच दिले रे. फळं, फुलं, शेती, अरे सर्वच दिलं ना. मग का जाता मुंबईसारख्या पुण्यासारख्या ठिकाणी गावाला? अरे करा ना स्वतःच्या बागेमध्ये मेहनत, करा स्वतःचा मार्केट तयार. हे तुम्ही ना रिसॉर्ट सारखे पर्यटन स्थळ तयार करा. म्हणूनच आपण करत नाही ना, म्हणूनच हे परप्रांतीय लोक आपल्याच कोकणात येऊन आपल्याच उरावर नाचतायत. आणि आपण मात्र क्षणासारखे शांत. अहो, तुम्हीच म्हणता ना, आपल्या कोकणातला शेतकरी, हो, आपल्या कोकणातला शेतकरी कधीच आत्महत्या करत नाही. बरोबर ऐकलं ना? आपल्या कोकणातला शेतकरी कधीच आत्महत्या करत नाही. कारण माहिती, माझ्या लेकरांना मी कधीच निराश नाही करत. अरे तुम्ही फसावर आणि मी मन भरून तुम्हाला उचलते का? माझा शेतकरी घरात कधीच उपाशी झोपू नये. मला आज आनंद होतोय, खरंच खूप आनंद होतोय, कारण माझ्या कोकणात एकही भिकारी नाहीये. पण आज दुर्दैव माझ्या कोकणचं आहे. त्यांना कोकण भूमी जपता झालेली नाहीये. अरे कोकणकरांनो, आता तरी जागे व्हा. वेळ अजून नाही गेलेली आहे. जागे व्हा, सावरा आपल्या कोकण भूमीला. वाचवा
एकदा का नाही कोकण भूमी गेली ना आता निसटून, ती परत मिळवणं कठीण जाईल रे, कठीण जाईल. कोकणकरांनो आता तरी जागे व्हा, वाचवा या तुमच्या कोकण भूमीला. कोकणकरांनो जागे व्हा, मी तुमच्या समोर पदर पसरते. वाचवा या कोकण भूमीला, वाचवा या तुमच्या कोकण भूमीला, वाचवा या तुमच्या कोकण भूमीला. ठरलं तर मग सात सोबती हवीच तुमची, तुमचा आभार आमची गर्दी. चाल तर हवीया शेज पुढे, हे वादळ घेऊन खांद्यावरती, हे वादळ घेऊन खांद्यावरती.